नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. कल्पना दोघांचं औक्षण करते कारण दोघांचा लग्नाचा वाढदिवस असतो. इकडे घरचं कोर्ट उभा राहतं त्यावेळेस कोण हरलं आणि कोण जिंकलं आणि कुणाची निर्दोष मुक्तता होती याच्यावर निर्णय ठरला जातो आणि दोघांची मुक्तता होती. दोघे एकमेकाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने सांगतात. त्यानंतर चेतनने टाळ्या वाजवतो. दोघे केक कापतात आणि एकमेकांना खाऊ घालतात. सर्वजण टाळ्या वाजवून त्याचा आनंद व्यक्त करतात. दुसऱ्या दिवशी सायलीने पोहे केले असते त्यावेळेस पोहे खाताना सर्वांचे वाद होतात आणि ते वाद प्रेमळ असतात. इकडे सचिन साक्षीला विचारतो की तुझ्या पर्सनल चाकू कसं काय, सुरा कसा काय. त्यावेळेस माझी मैत्रीणच आहे असं ती खोटं उत्तर देते आणि घाबरू नकोस असं बोलते. त्यावेळेस पुन्हा तू चाकून येणार नाही असं ती बोलते. त्यानंतर इकडे सायली ज्यावेळेस सुमनकडे येते त्यावेळेस तिला धागा दाखवण्यात येतो आणि तो धागा बांधल्या नजर लागणार नाही असं सांगण्यात येतं. त्यावेळेस सुमन असं बोलते की ज्यावेळेस मला किडनॅपिंग केलं होतं त्याच वेळेस एक तिथं लेडीज आली होती आणि तिच्या पायात देखील असा धागा होतो. सायलीच्या डोक्यात लाईट पेटते की हा धागा तर प्रियाच्या पायामध्ये होता. तोही पटकन अर्जुनच्या ऑफिसवर येऊन सांगण्याचा प्रयत्न करते आणि तशी येते देखील. पण इकडं चैतन्य तिची तारीफ करत असतो आणि हे अर्जुनने सायलीला माहीत असतं पण त्याला माहीत नसतं. खूप खिल्ली त्या ठिकाणी चैतन्याची उडवली जाते. ती पटकन सांगते की प्रियावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल कारण किडनॅपिंगच्या वेळेस एक लेडीज जी आली होती तिच्या पायामध्ये सेम धागा होता जसा धागा आत्ता अस्मिताच्या पायात बांधायला दिला आहे. त्यावेळेस सर्वजण तयारीला लागतात आणि कोर्टाकडं जातात. इकडे अस्मिता सचिनला कॉल लावते. सचिन कॉल उचलतो आणि काय झालं असं विचारतो. त्यावेळेस ती सर्व घडलेली घटना सांगते आणि मारेकरी ही लेडीज होते असं ती बोलते. ह्याच्या डोक्यात लाईट पेटते की ती साक्षी तर नसेल, असं तर खूप भयंकर लेडीज आहे ही असं तो मनात विचार करतो. ही सर्व घटना फोनवरची साक्षी ऐकत असते आणि दोघेही भेटायचे ठरवतात. तर इकडे महिपत तू उत्तर का देत नाही असं अर्जुन आणि सायली प्रश्न करतात. त्यावेळेस मी काही बोलणार नाही. त्यावेळेस तू का बोलत नाही हे नक्की आम्हाला काही कळत नाही कारण साक्षी तर जिवंत नाही आहे. मग तू कुणाला लपवत आहेस, नागराजला. तिकडे कोर्टामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला बघायला मिळालं की रमेश नागराजचं नाव घेतो आणि नागराज बाहेरून अर्जुनला विचारतो तू मला का अडकवत आहेस. त्यावेळेस तूच सर्व कारस्थानी आहे असं सायली बोलते. असे नवीन अपडेट्स बनवण्याचे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन